आजोबा वय किती तुमचं? 88. 88 वर्षाचे आजोबा. काय नाव काय? योगाचार्य विठ्ठल यशवंत जाधव. गाव कुठलं? तळे इपरगा सोलापूर. हां, आपण फौजमध्ये काम केलं. मी 15 वर्ष सर्व्हिस केली आहे. 32,000 पेन्शन आहे. 1971च्या लढाईत मी बांगलादेशात होतो. छान. आता आसन करा, वेगवेगळे आसन करा. हो. छान छान. अरे वा, मस्त. एक मिनिट बोल नका, एक मिनिट बोल नका. बोल नका. एक ते सर उजेड घेतले मी सगळं फोटो. त्यांचे सगळे आसनांचे फोटो. हे बद्ध पद्मासन केलेलं आजोबांनी. बद्ध पद्मासन. हे बद्ध. आता पद्ममयूरासन. सुंदर सुंदर, मस्त. पद्ममयूरासन. मयूरासन. आता दीर्घायुष्य लाभण्यासाठी मयूरासन सर्वात छान आसन आहे. आता पोटाचे आजार, अग्निसार. उड्डाण बंद. आता मध्यम नवली हा भाग आत जाईल. मध्यम नवलीला अग्निसार. आता वामनवली दक्षिण नवली. फास्ट. गोल फिरवतो, संचालन चालणार. अशा तिनं दररोज 210 आसनं करतोय. 210 आसनं करतोय आणि लोकांना शिकवतोय. आणि लोकांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी माझी समाजाची कळकळ तळमळ आहे. दुबईला 2 वेळा जाऊन आलो. त्याच्यानंतर मुंबईला 15-20 वेळा माझे व्याख्यान झाले. नाशिकला 50,000 लोक पोलिसांना व्याख्यान दिलेलं आहे आणि योगा शिकवलेला आहे. 10,000 पोलीस ऑफिसरना योग आणि प्राणायाम शिकवलेला आहे. मी खेड्यात गावात प्रत्येक ठिकाणी योगा देऊन योगाबद्दल लोकांना माहिती देतो, योगाचं महत्त्व देतो आणि पाणी पिण्याची पद्धत वगैरे सांगतो. 88 वर्ष वयात याची डॉक्टरची गोळी खाल्लेली नाही. जसं तुम्ही आरोग्य उत्तम ठेवून डॉक्टरपासून अलिप्त राहा. कष्ट केलेला पैसा दवाखान्याला बर्बाद करण्यापेक्षा स्वतःचं डॉक्टर बना. हा माझा व्याख्यानाचा विषय आहे. हरिओम.